20 फेब्रुवारी 2026 नवी दिल्लीतील भारत मंडपमध्ये सुरू असलेल्या भव्य AI समिटचा शेवटचा दिवस. देश विदेशातील दिग्गज उद्योगपती, तंत्रज्ञान क्षेत्रातील CEO आणि मान्यवरांची उपस्थिती. आणि त्याच वेळी अचानक घडलेले एक नाट्यमय आंदोलन. युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी एक्झिबिशन हॉलमध्ये शर्टलेस होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि संपूर्ण समिटचं लक्ष राजकारणाकडे वळलं. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आंदोलकांवर अत्यंत कडक प्रतिक्रिया देत याला देशविरोधी कृत्य म्हटलं. त्यांच्यामध्ये सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने देशाचा जागतिक सन्मान धोक्यात घातला. त्यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाईची मागणीही केली. दुसरीकडे या घटनेचा परिणाम रस्त्यावरही दिसला. AI समिटमधील प्रकरणानंतर भाजप कार्यकर्त्यांनी थेट राहुल गांधी यांच्या 10 जनपद येथील निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केली. काळे झेंडे, घोषणाबाजी आणि पोलिसांसोबत झटापट. दिल्लीतील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनलं. एका आंतरराष्ट्रीय मंचावर झालेलं हे आंदोलन केवळ काही मिनिटाचं होतं, पण त्याने राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. लोकशाहीतील निषेधाचा अधिकार आणि देशाची जागतिक प्रतिमा या दोन टोकांच्या मुद्द्यांमध्ये आता राजकीय रणांगण तापलं आहे. हे सगळं कसं घडलं? त्यांना आत प्रवेश कसा मिळाला? यामागे खरंच राहुल गांधींचा हात आहे का? आणि यावरून उडालेला राजकीय भडका नेमका काय आहे? पाहूया या सविस्तर आणि एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये. 20 फेब्रुवारी 2026 भारत मंडपममध्ये AI समिटचा अंतिम टप्पा सुरू होता. दुपारी 12:30च्या सुमारास अचानक 10 ते 12 तरुणांचा एक गट एक्झिबिशन हॉल क्रमांक 5 मध्ये पोहोचला. पाहता पाहता या तरुणांनी अंगातले स्वेटर आणि जॅकेट्स काढले आणि ते शर्टलेस झाले. त्यांच्या आतल्या पांढऱ्या टी-शर्टवर वादग्रस्त घोषणा छापलेल्या होत्या. त्यांनी विदेशी पाहुण्यांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भारत मंडपमची सुरक्षा अतिशय कडक होती. केवळ पास किंवा QR कोड असलेल्यांनाच प्रवेश होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आणि रीतसर QR कोड मिळवला. आज जाताना त्यांनी टी-शर्टवर जाड स्वेटर आणि जॅकेट्स घातले होते, ज्यामुळे सुरक्षा रक्षकांना त्यांच्या टी-शर्टवर लिहिलेले संदेश दिसले नाहीत. हॉलमध्ये पोहोचताच त्यांनी प्लॅननुसार जॅकेट्स काढले आणि गोंधळ घालायला सुरुवात केली. या नाट्यमय आंदोलनानंतर तिथे एकच खळबळ उडाली. दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 10 जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांना टिळक मार्ग पोलीस ठाण्यात नेलं. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बिहारमधील युथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कृष्णा हरी, कुंदन यादव, उत्तर प्रदेशचे अजय कुमार आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे नॅशनल कोऑर्डिनेटर नरसिंग यादव यांचा समावेश आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या टी-शर्टवर आणि हातातल्या फलकांवर PM इज कॉम्प्रोमाइज, इंडिया US ट्रेड डील अ सेल आउट आणि एप्स्टीन फाइल्स अशा घोषणा लिहिल्या होत्या. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु छिब यांनी या आंदोलनाचं समर्थन केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एकीकडे देशातील तरुण बेरोजगार आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत आणि सरकार मात्र परदेशी कंपन्यांसोबत करोडोंचे करार करत आहे. या समिटमध्ये अमेरिकेसोबत जो व्यापार करार झाला आहे तो भारताच्या फायद्याचा नसून अमेरिकेला झुक दे माफ देणारा आहे, असा काँग्रेसचा आरोप आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांचा डेटा आणि देशाची ओळख विदेशी कंपन्यांना विकल्याचा म्हणजेच ट्रेड ऑफ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. थोडक्यात सांगायचे तर हे आंदोलन AIच्या विरोधात नव्हतं, तर सरकारच्या धोरणांच्या आणि करारांच्या विरोधात होतं. या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध पेटलं आहे. या बातमीला खरा राजकीय अँगल इथेच मिळतो. संबित पात्रा, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, यांनी अतिशय आक्रमक भाषेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेससाठी माझ्याकडे 3च शब्द आहेत: टॉपलेस, ब्रेनलेस आणि शेमलेस. हे आंदोलन रस्त्यावर ठरलेलं नाही, तर राहुल गांधींच्या घरात सोनिया आणि प्रियंका गांधींच्या उपस्थितीत रचलेला हा कट आहे. हा योगायोग नसून प्रयोग आहे. काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत
काँग्रेसवर जोरदार शब्दात प्रहार केला. पियुष गोयल अत्यंत संतापून म्हणाले की भारत मंडपममध्ये जे घडलं तो केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा किंवा भाजपचा अपमान नाही, तर तो 140 कोटी भारतीयांचा अपमान आहे. संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत असताना काँग्रेसने आपल्याच देशाची अब्रू वेशेवर टांगण्याचं पाप केलं आहे. गोयल यांनी त्यांच्या खात्याशी म्हणजेच वाणिज्य आणि उद्योग खात्याशी निगडीत मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, या AI समिटमध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ओपन AI यांसारख्या जागतिक कंपन्यांचे CEO बसले होते. ते भारतात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी आले आहेत. काँग्रेसच्या या शर्टलेस तमाशाने परदेशी गुंतवणूकदारांसमोर काय संदेश गेला असेल? राहुल गांधींना भारताची प्रगती आणि तरुणांना मिळणाऱ्या नोकऱ्या पाहवत नाही, हेच यातून सिद्ध होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांच्या कठोर आणि झटपट कारवाईच्या धोरणांसाठी ओळखले जातात. या घटनेवर त्यांची प्रतिक्रिया अत्यंत तिखट आणि थेट राष्ट्रवादाशी जोडलेली आहे. योगींनी या आंदोलनाला केवळ राजकीय विरोध न मानता थेट देशविरोधी कृत्य ठरवलं. त्यांनी ट्विट करत आणि मीडियाशी बोलताना सांगितलं की सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेस किती खालच्या थराला जाऊ शकते याचं हे लज्जास्पद उदाहरण आहे. भारताचा जागतिक सन्मान मलिन करणाऱ्या या कृतीला कधीही विसरता येणार नाही. योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात केवळ अटक झालेल्या 10 तरुणांवर न थांबता यामागील मास्टरमाइंड म्हणजेच मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणीही केली आहे. त्यांचा थेट रोख राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे आहे, ज्यांनी या तरुणांना भडकावून तिथे पाठवलं. त्यांची चौकशी झालीच पाहिजे आणि त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली पाहिजे, अशी डरकाळी त्यांनी फोडली आहे. एकीकडे भारत मंडपममध्ये पोलिसांनी कारवाई केली, तर दुसरीकडे रस्त्यावर भाजपने जशास तसे उत्तर देण्याची रणनीती आखली. दिल्लीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आला आणि त्यांनी थेट राहुल गांधींच्या निवासस्थानाकडे 10 जनपद कूच केली. AI समिटमध्ये झालेल्या प्रकारची बातमी वाऱ्यासारखी पसरतात. भारतीय जनता युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते राहुल गांधीच्या घराबाहेर जमा झाले. त्यांच्या हातात काळे झेंडे होते आणि राहुल गांधी मुर्दाबाद, देश के गद्दारों को जूते मारो असा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की दिल्ली पोलिसांनी तिथे मोठा फौजफाटा तैनात करावा लागला. संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून राहुल गांधींच्या घराच्या गेटवर पोहोचण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय स्तरावर असं आंदोलन करणं खरंच योग्य होतं का? यावर 2 परस्पराविरोधी मतप्रवाह आहेत. एकीकडे लोकशाहीत सरकारचा निषेध करणं हा विरोधी पक्ष आणि नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. समर्थकांच्या मते जेव्हा देशातील मुख्य प्रवाहातील माध्यमे म्हणजेच मेन स्ट्रीम मीडिया विरोधी पक्षांचा आवाज दाबतात किंवा सरकार संसदेत बोलू देत नाही, तेव्हा जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी अशी धक्कादायक पावले उचलावी लागतात. PM इज कॉम्प्रोमाइज हा केवळ एक टी-शर्ट वरचा नारा नसून तो कोट्यावधी बेरोजगार तरुणांचा आक्रोश आहे, असं युवक काँग्रेसचं म्हणणं आहे. दुसरीकडे तज्ज्ञ आणि सामान्य नागरिकांचा एक मोठा गट याला अयोग्य मानतो. भारत मंडपमधील परिषद हा भारताचा देशांतर्गत राजकीय कार्यक्रम नव्हता, तर ते जागतिक व्यासपीठ होतं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, गुगल, मायक्रोसॉफ्टचे CEO तिथे उपस्थित होते. अशा जागतिक पाहुण्यांसमोर अर्धनग्न अवस्थेत गोंधळ घालण्याने भाजपचे किंवा पंतप्रधान मोदींचे नुकसान होत नाही, तर ब्रँड इंडियाची प्रतिमा मलिन होते. देशांतर्गत राजकीय लढाईत देशाच्या प्रतिष्ठेची तडजोड करणं हे कोणत्याही दृष्टीने योग्य मानलं जाऊ शकत नाही. थोडक्यात सांगायचे तर युवक काँग्रेसने एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा वापर आपला राजकीय अजेंडा रेटण्यासाठी केला, पण त्याचा परिणाम मात्र पूर्णपणे उलट होताना दिसत आहे. भाजपने या संधीचा फायदा घेत काँग्रेसला देशविरोधी ठरवण्याची मोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे या घटनेने भारत मंडपमच्या सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस हायकमांड यावर काय अधिकृत प्रतिक्रिया देतात आणि अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांचं पुढे काय होतं हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा जागतिक पातळीवरच्या कार्यक्रमात
राजकीय हेतूने आंदोलन करणं कितपत योग्य आहे? तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.